विनायक हॉस्पिटल रोबोटिक स्पाइन सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याकडे प्रत्येक पेशंट हा मणक्याचा आजाराने त्रस्त येतो. पण प्रत्येकाला हे माहिती नसतं की आपल्याला मणक्याचा नेमका काय आजार आहे आणि आपल्याला काय त्रास आहे. बरेच हॉस्पिटलला फिरून आलेले असतं आपण, कारण की कोणी सांगतं की बाबा तुम्ही औषध गोळ्या घ्या बरं व्हाल, ऑपरेशनची गरज आहे पण गॅरंटी देत नाही. असे बरेच जणांच्या मनात, म्हणजे बरेच जण फिरून आल्यानंतर एक शेवटचा पर्याय म्हणून आमच्याकडे येतात बरेच जण अशी. कारण की आपल्याकडे हे पेशंट आहेत कासार भाऊ, ते सुद्धा 1 वर्ष त्यांना एवढा त्रास होता प्रचंड, कमरेच्या मणक्याची जी त्यांची गादी सरकली होती, सरकून पूर्ण गादी बाहेर येऊन पूर्ण त्यांची शीर दबली होती. फक्त आणखीन थोड्या दिवसांनी त्यांना पॅरालाइज होईल एवढी शक्यता 100% होती. ते शेवटचा पर्याय म्हणून आमच्याकडं आले, कारण की ते इतके वैतागले होते फिरून फिरून की आता बस नको, हा त्रास सहन होत नाही असं होतं त्यांना. आता आपण त्यांच्याकडनं ऐकूया त्यांना किती त्रास होता आणि आता ऑपरेशन नंतर ते 1 महिन्यानंतर फॉलोअपसाठी आलेले, तर आता त्यांना कसं वाटतंय ते. बोला दादा, आधी तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी सतीश कासार, अहिल्यानगर. मी या मणक्याच्या त्रासामुळं गेले 13 वर्ष, मला हा त्रास सुरू झाला 2013 मध्ये, आता चालू आहे 2026. 13 वर्षापासून जो त्रास सहन करत होतो, फक्त याच्यामुळंच की मणक्याचे ऑपरेशन सक्सेस होत नाही. मणक्याचे ऑपरेशन कुठं जरी गेलं की विचारलं डॉक्टर ऑपरेशन करायचं आहे, तर ते एवढंच सांगायचे की 50% तुमच्या भरोश्यावर करू शकता. त्यामुळं भीतीमुळं त्रास सहन करत आलो. पण नंतर एवढा त्रास असह्य झाला की पायाचा सेन सुटायला लागला, कंटिन्यू मुंग्या यायला लागल्या. शेवटचा पर्याय म्हणून विनायक हॉस्पिटलमध्ये आलो आणि पूर्णपणे बरा झालो. अगदी मला 1 किलोमीटर चालणं अजिबात शक्य नव्हतं. ऑपरेशन केल्यानंतर मी भूल उतरल्यानंतर अर्ध्या तासात 2 ते 4 राऊंड मारले ना, अर्ध्या तासात परिपूर्ण व्यवस्थित चालायला लागलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढे पण आम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट केलेत, दुसरे ट्रीटमेंट केलेत. कुणी जर सांगितलं इथं फरक पडतोय तिथं गेलोय, जवळपास अर्धा महाराष्ट्र फिरलो. वय वर्ष 35 आहे माझं, पण लवकर त्रास सुरू झाला त्यामुळं खूप त्रास झाला आणि खूप ठिकाणी फिरलो, परंतु पूर्णपणे बरा फक्त विनायक हॉस्पिटलमध्ये झालो. आणि कुठं कुठं फिरलो याचा सर्व साक्षीदार म्हणजे आमचे मित्र मेजर शाह मेजर मिलिटरीमध्ये आहेत ते त्यांच्याबरोबर प्रत्येक हॉस्पिटलला त्यांच्याबरोबर ते गेलेले आहेत. इथे सुद्धा तेच होते त्यांच्याबरोबर. इव्हन नातेवाईक म्हणून ऑपरेशनची जबाबदारी पूर्णपणे त्यांनी घेतली होती. नातेवाईक म्हणून त्यांनी जबाबदारीवरती सही केली तिथं कन्सेंट फॉर्मवरती, कारण की त्यांना जी सरांनी गॅरंटी दिली की 100% तुमचा पेशंट बरा होऊनच तुम्ही घरी घेऊन जाणार. आता त्यांच्याकडनं ऐकूया आपण ते काय म्हणतात. बोलिए. नमस्कार, गुड आफ्टरनून एवरीवन. मेरा नाम शाह अहमद, हम अहिल्यानगर अहमदनगर से है. बाय बैकग्राउंड में इंडियन आर्मी से हूँ. 1 साल से ऐसा कोई महाराष्ट्र के अंदर हॉस्पिटल नहीं है जहाँ पे हमने विज़िट नहीं किया. जिन्होंने जैसे कहा कि आपका यहाँ पे ठीक होगा, वहाँ पे गए. डॉक्टर विज़िट, हमने डॉक्टर चेंज किए, हॉस्पिटल चेंज किए, बट हमें कोई भी रिज़ल्ट नहीं आया. बट हमें ना यूट्यूब के ऊपर हमने यहाँ पे देखा कि यहाँ पे हमको कुछ हो सकता है. बट यहाँ पे जब यहाँ पे आए हम लोग, जो हमने पेशेंट इन सर को लेकर आया था यहाँ पे, और जब यहाँ से हम ऑपरेशन होके गए तो आई थिंक कि मैं बताऊँगा कि ये सेकंड लाइफ है इनकी लाइफ की, इनका मतलब सेकंड. यस, खूप छान आहे आणि खूप मनापासून म्हणजे सांगायला काही शब्द नाही. ठीक आहे, थँक्यू. मला हे ऑपरेशन केल्यापासून खरं सांगतो हे दुसरं जीवन भेटलेलं आहे. वय वर्ष 35 मध्ये हा त्रास सुरू झाला. 2013 पासून 26 पर्यंत सहन करत आलो, परंतु इथं आल्यानंतर 1 महिन्यापूर्वी माझं 8 मेला ऑपरेशन झालं. मी फॉलोअपसाठी आज आलो, पण खरं सांगतो तुम्हाला अगदी मनापासून मला हे दुसरं जीवन मिळालेलं आहे. आणि फक्त या विनायक हॉस्पिटलमुळं आणि डॉक्टर गुप्ते सरांमुळं, बस दुसरं काही नाही. धन्यवाद. कसं आहे की आपल्याला योग्य डॉक्टर आणि योग्य उपचार आणि डॉक्टरांची डिग्री आणि त्यांचा अनुभव हे फार गरजेचं आहे. आपण डॉक्टरांकडे जातो. आता सध्या कसं झालेलं आहे की हाडांचे जे डॉक्टर असतात, पायाचे किंवा सांध्यांचे, त्या डॉक्टरसुद्धा मणक्यावरती उपचार करतात, पण त्यांना तेवढा अनुभव नसतो मणक्यांचा. आपल्याकडे फक्त मणका म्हणजे मणकाच आहे. कारण तर सरांकडे जी डिग्री आहे MBBS MS MCH ही मणक्यावरची सगळ्यात मोठी डिग्री आहे जी फक्त सरांकडे आहे. ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे ही डिग्री नसते.
नसते, कारण की ते फक्त कसं आहे हाडांवरती ते काम करतात, पण सर मणक्यांवरती, त्यांच्या नसांवरती जे काम करायचं आहे त्याचा अभ्यास परिपूर्ण केलेला आहे सरांनी. त्यामुळं तुम्हाला काय त्रास आहे, तुमची शीर कितपत दबलेली आहे, किती दाब आहे त्याच्यावरती, कशी ती मोकळी करायची आहे, कुठे तुमचा मणका सरकलेला आहे, कुठे फ्रॅक्चर आहे, तो फ्रॅक्चर कसा नीट करायचा आहे, हाडं किती तुमची ठिसूळ आहे, ती हाडं त्यांचा ठिसूळपणा कसा भरून आणायचं आहे, एवढ्यापर्यंत खोलवर विचार करून त्यानंतर पुढे ऑपरेशन कधी करायचं, कसं करायचं, एवढ्यापर्यंत सगळं सर निर्णय घेऊन सगळं सांगतात की हा सगळा असं असं तुमचा उपचार आहे, असं असं आपल्याला करावं लागेल म्हणून. त्यामुळे पेशंट सुद्धा एवढा संतुष्ट असतो की टप्प्याटप्प्याने त्यांना प्रत्येक गोष्टींचा फरक पडतो. ऑपरेशन केल्याबरोबर पेशंटला असंही 80% फरक पडलेला असतो, 20% हा हळूहळू टप्प्याटप्प्याने पडतो. पण असं कुठेही तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलला बघायला मिळणार नाही की ऑपरेशन नंतर पेशंट तासाभरात चालवला जातो. दुसऱ्या हॉस्पिटलला आम्ही सुद्धा बघितलेलं आहे की पेशंटला ऑपरेशन झाल्यानंतर 2 दिवस तरी बेडवरनं उठून देत नाहीत. पण फक्त आपल्या इथं असं आहे की ऑपरेशन नंतर तासाभरात पेशंट चालवतो आपण, कारण की सरांनी जे काम केलेलं आहे त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स आहे की माझा पेशंट तासाभरात चालणारच ऑपरेशन नंतर. आणि आम्ही पण त्या विश्वासाने पेशंटला चालवतो आणि पेशंट त्या विश्वासाने तो सुद्धा चालतो. पेशंट विसरून जातो ऑपरेशन नंतर की बाबा मी आधी चालत नव्हतो का, मला असा त्रास होत होता, काही नाही. पेशंट फुल खुश ह्याच्यामध्ये चालत आपला पुन्हा राऊंड वगैरे घेऊन छान. मग तेवढ्यासाठी आपल्याला एकतर अनुभव महत्त्वाचा आहे. आपल्या सरांची जी डिग्री आहे अवनीश गुप्ते सरांची, त्याच्यानुसार त्यांचा अनुभव 25 वर्षापेक्षा जास्त आहे. आपल्या इथे पेशंटचा एका दिवसामध्ये MRI, एक्सरे आणि बोन एक्झा स्कॅन, जे हाडांचे ठिसूळपणा, हे एवढं हॉस्पिटल मोठं कुठेही नाहीये की सगळ्या गोष्टी एका छताखाली एका दिवसात तुमचं सगळं निदान होऊन तुम्हाला उपचार काय करायचा आहे हा तुम्हाला एका दिवसात कळतो आणि तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला पुढे मोकळे राहता की बाबा मी 4 दिवसांनी येऊन पुन्हा ऑपरेशन करून घेईन किंवा मी 8 दिवसांनी येतो. असं आज ते मिलिटरीमध्ये आहेत. मिलिटरीमध्ये त्यांच्या कितीतरी ओळखी असतील की बाबा मिलिटरीमध्ये जाऊन आम्ही तिथं ऑपरेशन करू शकतो. मिलिटरी म्हटल्यावर ती फ्रीमध्ये होतं तिथे, बरोबर ना. पण ते कुठेही गेले नाहीत. त्या जिथे फ्रीमध्ये होतं तिथे 100% गॅरंटी ही दिली जात नाही. फ्रीमध्ये असे 100 ऑपरेशन होतात दिवसभरात, जे आपण म्हणतो आयुष्यमान कार्ड आहे, हे आहे, ते आहे म्हणून. पण आपण 2 पैसे का जाईना का, पण आपल्याला गॅरंटी आणि जर आपल्याला फरक, या 2 गोष्टी जर मिळत असतील तर 2 पैसे घालवायला कोणीही मागे पुढे सरकत नाही. कारण त्यासाठी तुम्ही सरांकडे गेल्यानंतर सर जे काय तुम्हाला सांगतील त्याच्यावरती वेळेत लवकरात लवकर विचार करा आणि योग्य तो उपचार वेळेत लवकरात लवकर घ्या हीच विनंती. धन्यवाद. चला, थँक्यू.